पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावाला नियमित पाणी मिळावं, टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा तो खासगी मालकीच्या विहिरीमध्ये सोडला जातो, त्याची चौकशी झाली पाहिजे। गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांची चौकशी करावी, शासनाच्या विविध योजनेमधून होणारी कामं दर्जेदार करावी अशी मागणी करत माजी पंचायत समिती सदस्य भगवान आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आलं। जांभळी या गावामध्ये हे उपोषण झालं। गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो, मात्र ते पाण्याचे टँकर खासगी विहिरीमध्ये टाकले जातात। यामागे गावच्या सरपंचांचा हात असून अनेक कामामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे। तर आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास महिला सरपंच गुन्हे दाखल करतात। जांभळी गावातील सर्व गुन्ह्यांची सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भगवान आव्हाड यांनी केली आहे। गेली 3 महिन्यापासून पाण्याचे टँकर चालू आहे पिण्याच्या पाण्यासाठी। या ठिकाणी जांभळी गावचे सरपंच आणि त्यांचे पती आणि त्या टँकरचा ड्रायव्हर हे संगनमताने त्यांच्या स्वतःच्या विहिरीमध्ये पाणी टाकतात। सरपंचाच्या स्वतःच्या विहिरीमध्ये या गावाला नळ योजनेच्या 3 विहिरी आहेत। मग 3 विहिरी असताना स्वतःच्या विहिरीमध्ये पाणी टाकण्याची गरज काय पडते? या संदर्भामध्ये आम्ही गेल्या 9 तारखेला संबंधित अधिकारी संबंधित यंत्रणा यांच्याशी संपर्क साधला आणि त्या सानप साहेबांनी त्यावेळेस पंचनामा केला। ज्यांनी पंचनामा केला, पंच म्हणून ज्यांनी सहाय्य केला त्यांनाच आरोपी बनवलं आणि त्यांच्यावरती 354 सारखा आणि म्हणजे छेडछाडीसारखा गुन्हे दाखल केले। या गावामध्ये पुरुषांनी कुठला जर विषय मांडला, 15 वर्ष कार्यक्रमामध्ये मी स्वतः पंचायत माजी सदस्य असताना या गावामध्ये जी घाण आहे, ह्या जे संडास बांधकाम झाले हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत। आम्ही हा मुद्दा मांडला की बाबा शाळेच्या भोवताली अत्यंत घाण आहे, ती घाणीचं साम्राज्य कमी करा। हे वाक्य बोलत असताना सरपंच साहेबांनी महिला सरपंच असल्यामुळे त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन मी माईकच्या पाठीमागे वळून एका महिलेचे मी एवढ्या समाजामध्ये दोन्ही हातांनी माझी छाती धरली अशा पद्धतीची खोटी फिर्याद 15 वर्षला केली। तशाच पद्धतीची फिर्याद 9 तारखेला आम्ही पाण्याचा टँकर धरला त्यांच्या विहिरीमध्ये पाणी खाली करत असताना आणि ज्यांनी पंच म्हणून सहाय्य केला त्यांना सगळ्यांना आरोपी केलं। या गावामध्ये जो कोणी विषय मांडेल त्यांच्या विरोधामध्ये त्याला आरोपी बनवले जात आहे। अशाच प्रकारची जी एक विहीर खोदली गेली नळ योजनेची पांडुरंग कांडनाथ आव्हाड यांच्या शेतामध्ये, त्यांनी तो मुद्दा मांडला की बाबा माझ्या शेतामध्ये विहीर कशी घातली, त्यांनी प्रश्न विचारला। त्याच्यावरती ग्रामसेवकने, त्यावेळेच्या ग्रामसेवकने, सरपंच यांनी संगनमतानं 353 सारखा गुन्हा दाखल केला। म्हणजे आम्ही आमचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी बोलायला गेलो, आमच्यावरती गुन्हे दाखल होतात। आमची पुरुष मंडळी भयभीत आहे, आमचं सर्व गाव तसं भयभीत आहे। आज आमच्या महिलांनी खरी डेअरिंग केली, आमच्या महिला म्हणल्या तुमच्यावर गुन्हे दाखल होतात, आता आम्ही पुढे येऊ। या गावामध्ये नळ योजनेचं काम झालंय, एकाही नळाला पूर्णपणे पाणी येत नाही आणि कनिष्ठाची फी किती आमच्याकडं 2,500 रुपये। मग आमचं पाणी आम्हाला पूर्ण दाबाने द्या, आम्हाला नळ योजना पूर्ण कार्यान्वित करून द्या, आमचं पाणी आम्हाला आमच्या शेतात आमच्या घरासमोर द्या, आमच्याकडून कनेक्शन तुम्ही घ्या, तुम्ही आम्हाला कनेक्शन द्या, आम्हाला पहिले पाणी द्या। आम्हाला पाणी पण नाही, पूर्ण दाबाने पाणी पण नाही आणि पाणी मागायला गेलो तर आमचे गुन्हे दाखल करायचे। तर अण्णासाहेब बिडकर आणि सुनील बिडकर यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आतापर्यंत मी 4-4.5 वर्ष झाले ग्रामपंचायतीमध्ये सक्रिय आहे। आतापर्यंत गडीभर म्हणजे कामाचं बी म्हणजे मी बघू लागलो त्यांना सगळे, पण असा विषय की सगळं फ्रॉड आहे गावामध्ये, सगळं फ्रॉड उद्योग चालू आहे। दिवसाला 2 दिवसाला 3 टँकर येतात पाणी, पण गावामध्ये 8 दिवसाला 2 टँकर पाणी सोडतात, पाणी जातं कुठं? हा मुद्दा म्हणजे एकदम हे आता जे पाणलोट क्षेत्राचे जे कामं चालू आहेत याच्यामध्ये पण फक्त गाळ उपसायचं। आता 3-3.5 लाख रुपयाचं एक बंधारा खून काम आहे, त्याचे म्हणजे दुरुस्ती आहे, दुरुस्तीमध्ये त्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे। परत म्हणजे विषय असा आहे, आता 10 तास फक्त मशीन चालणार, 3.5 लाख रुपये गेले। कामाचा हा फ्रॉड कुठेतरी थांबला पाहिजे, याच्यावर म्हणजे शासनाने पूर्ण हे करूनच त्याचा निर्णय केला पाहिजे। कामं थांबवून त्याचा शासनाने त्याचं काम करून घ्यावं, हे आमची म्हणजे गावकऱ्याची पूर्ण मागणी आहे। आणि पाण्याचा हे जो फ्रॉड होतोय, विकतोय, याचं कुठेतरी हे करून गावाला पाणी भेटलं पाहिजे। जे काही गरीब मुलं आहेत किंवा म्हातारे माणसं, पुरुष, त्यांना आज पाण्यासाठी म्हणजे प्रत्येक ठिकाणी 1-2 किलोमीटरवरती जावं लागतं आणि तिथं पाणी आज विहिरीमध्ये पण असं डबके असलेलं आहे। ते पाणी घेण्यासाठी त्यांना ते जमत पण नाही आणि गावामध्ये 1-2 टँकर काहीतरी आहेत, त्याच्यामध्ये पण फ्रॉड चालू आहे म्हणतात, ते काय मला पूर्णपणे माहिती नाही आहे। अतिरिक्त पाणी साठा आहे हा गावाला भेटायला पाहिजे आणि जो काय हा सध्याच्याला भेटतोय तो पण पूर्ण भेटायलाच पाहिजे। आता त्याच्यामध्ये फ्रॉड जे झालंय ते पण कमी होऊन अतिरिक्त पाणी त्यांना गावकऱ्यांना देण्यात यावं। शोभा सिरसाट, मंदा आव्हाड,
अपरुका बिडकर या महिला ग्रामस्थांनी पाणी नियमित मिळत नसल्याची खंत व्यक्त केली। आम्हाला जसं टँकर सुरू झाले तसं अजिबात पाणीच नाही। आम्ही याच्या बरोबर जायचं त्याच्या बरोबर जायचं तर बोरा बी बंद झाले। येरीवर जाता येरीला बादली बुडत नाही पाण्यात आणि पुढे हिरभळ बसाव का तेच करीत लेकरं बाळ लहानाले नातंड परतंड टाकून ते छिंडावं लागत दिवसभर। हे कमरेला पट्टा लागलाय मणक्याचा आजार तस काय भांड तरी येत आहे का? बरोबर आम्हाला नळही नाही। नळावाले म्हणतात आम्हाला ते 2500 3000 आमची परिस्थिती नादान आता पैसे तरी कुठून द्यावात? एका धान्य खायचं वावरात पिकं नाही झाले मग आता गावात जातं पाणीच पाहिजे काय आता टँकर सुरू पाहिजे तर टँकरने रस्त्यावर आपले भरून ठेवायचे टाके आणून शनी सरपंचींचं आपण तोंडच नाही बघितलं बिचारे गावात येतच नाही ती गाडी तिकडच बिचारी ती गाडी तिकडच कोणाला देते कोणाला नाही आम्हाला पाणीच नाही गावात आम्हाला कसलंच पाणी नाही किती दिवसापासून टँकर येते गावाला काय होतंय मग पाणी कुठं जातंय आमच्या महिला दिवसभर पाण्यासाठी जेवण सुद्धा मिळत नाही आम्हाला काय करायचं आम्ही मग हे आता ठरवायचं तुम्ही आता कसं काय जगायचं आम्ही बिना पाण्याचं काय करायचं 2-3 महिन्यापासून आम्हाला पाणी नाही दिवसभर टँकर जसं येते तसं आम्हाकडे इकडे पाणी चालेल नाही मग पाणी कुठं जातं मग आम्ही जगायचं कसं ह्या दिवसभर आम्हाला इळी जेवण भेटत नाही गावात काय कधी जर गावात आलं तर सगळ्या बाया बुजतात पाणी नाही पाणी नाही पाणी नाही तुम्हाला आहे का आता आम्हाला कसलंय पाणी आमचं घर रोडवरच आहे ते म्हणतात गावात टँकर येतं पाणी नाही टँकर आहे चालू का नाही हे काय मला माहिती नाही आलंच नाही अजून आमच्याकडं नळ काय आम्हाकडे येणारच नाही आम्हाला बी कळतं नळाची पद्धत कशी आहे गावची ती नळ आता लोक गावचे रानात वस्तीवाडीवर राहायला गेलेलेच असतात ना मग ती कशी सरपंचांनी पद्धत केली ही काय आम्हाला माहिती नाही कारण ह्या साईडला बी चढावर लोक आहेत ह्या साईडला चढावर लोक आहेत आम्ही सुद्धा चढावरच येत राहायला नळ आहे ह्या पद्धतीने नळ काय आमच्याकडे येत नाही नळाचं नियोजन त्याने करताना काहीतरी इंजिनियर पद्धतीने केलं असतं तर आम्हाकडे पाणी बी आलं असतं पण त्यांनी काय केलं हे काय आम्हाला सांगता येणार नाही पण नळाचं पाणी येत नाही हे मला कळतंय पण आता टँकर चालू आहे ना टँकर तर एक दिवस यायला पाहिजे ना आठवड्यातून एकच दिवस मी तरी बोलले होते एक दिवस आम्हाला आठवड्यातून टँकर लावीत जा आमच्या घरी आमच्या बोरला याला पाणी होतं संक्रांती पोत पाणी टिकलं आमचं पण तिथून पुढे आमच्या विहिरीला पाणी नाही बोरला नाही आम्हाला लय अडचण आहे पाण्याची। तर यावेळी महिलांची आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।